मुंबईतल्या सकल भागामध्ये पावसाचं पाणी शिरलंय तर रस्ते सेवा देखील कासवगतीने सुरू आहे। लोकल सेवेवर देखील याचा मोठा परिणाम झालाय। जोरदार पावसामुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली। आतापर्यंत 60 लोकल या रद्द करण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर रेल्वे सेवेवर देखील पावसाचा मोठा परिणाम सध्या पाहायला मिळतो। रेल्वे स्थानकांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। तर पावसाचा लोकल सेवेवर परिणाम झाल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली। आतापर्यंत 60 लोकल या रद्द करण्यात आल्या, तर ज्या लोकल सुरू आहेत त्या देखील उशिराने धावतायत। सीएसएमटी स्थानकात देखील नागरिकांची गर्दी सध्या झाल्याचं पाहायला मिळतंय। तर ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडून अपडेट घेऊया। ज्योत्स्ना, मुंबईतील पावसाचा परिणाम लोकल सेवेवर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे स्थानकांमध्ये आता चाकरमान्यांची गर्दी आहे, नोकरदार वर्गाची गर्दी सध्या पाहायला मिळते। रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, काही ठिकाणी उशिरा देखील रेल्वे सुरू आहे। एकंदरीत अपडेट काय? अगदी बरोबर आहे शुभम, सध्या आपण छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकावरती आहोत, जिथे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की सगळ्या ट्रेनचं टायमिंग जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वे जे आहेत त्याची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आणि त्याचबरोबर लोकल रेल्वे जे आहेत मध्य रेल्वेच्या त्या दररोज 1810 ट्रेन जे आहेत त्या धावत असतात। मात्र आज पावसामुळे जे आहे ते जवळपास 60 लोकल ट्रेन ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर मुंबई पुणे या ठिकाणाहून जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आणि त्याचबरोबर डेक्कन एक्सप्रेस ज्या आहेत अशा 3 गाड्या ज्या आहेत त्या ज्या मुंबई ते पुणे दररोज धावत असतात त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती याचा सर्वात मोठा परिणाम पाहायला मिळतोय। आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा पावसाचा जोर जसा जसा वाढत होता त्या प्रशासकीय हालचाली सुद्धा वाढत होत्या आणि त्याचमुळे अनेकांना प्रशासनाकडनं जे आहे ते वारंवार हे सांगण्यात येत होतं की गरज असल्याचंच घराच्या बाहेर पडा। त्याचबरोबर जे हवामान खातं आहे त्यांनी सुद्धा जे आहे ते मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड या 4 ठिकाणी जे आहे ते रेड अलर्ट सांगण्यात आलेला आहे। म्हणजेच येत्या 24 तासामध्ये रायगड, रत्नागिरी आणि त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्याचमुळे जे आहे ते नागरिकांनी सतर्क होऊन बऱ्यापैकी लोक जे आहेत त्यांच्या जे खासगी ऑफिसेस आहेत त्यांना हाफ डे घोषित करण्यात आलेला होता आणि शाळा महाविद्यालय यांना सुद्धा जी आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती। अनेक चाकरमानी जे आहेत ते लवकर निघाले होते। मात्र मध्य रेल्वेच्या 60 ट्रेन रद्द होणं ते पण पीक आवर्स मध्ये कुठेतरी हे चाकरमान्यांसाठी सुद्धा, कारण जे लांबचे राहणारे आहेत त्यांच्यासाठी जास्त चिंतेची बाब आहे। त्याचबरोबर मुंबई पुणे जे डेली अपडाऊन करतात जसं की डेक्कन ट्रेननी त्याचे सुद्धा अनेक नागरिकांना मुंबईतच राहावं लागतंय। शुभम, अगदी ज्योत्स्ना, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।